बाजूवाली म्हणता मी तुमचा अजिबात घाबरत नाही. तर ते काकीन काय सांगले घाबरत नाही ना तर म्हणता बघू किलास माका ना तुम्ही जेव्हा पहिली पोरगी बघू येतात तेव्हा बघू किलास तेव्हा म्हणतात 1000 किती घेऊन इलास 2 बायका पण बरोबर होती घाबरत नाही म्हणून सांगतात असे किती इलास ता म्हणता मी सोडून देतोय. त्याच्यानंतर साखरपुड्यात माझ्या घराकडे इलास अख्खी टाटा सुमो भरून 15 माणसं आणलास घाबरत नाही तर 15 माणसं किती आहे ताव म्हणता मी सोडून देतोय. पण वरात ती जेव्हा घेऊन हसून जाऊ गेलास लग्नाक माळ घालू तेव्हा म्हणतो अक्को टरक भरून 100-150 माणसं तुम्ही आणलास मका घाबरत नाही तरी म्हणतास तुम्ही. आणि मी बघा म्हणता एकटा तुमच्या घरात दिले आणि एकटा संसार करून दाखवतोय ही ताकद आहे नाही का. खरंच म्हणजे खरोखर त्या बायकांसाठी एकदा जोरदार कारण आपल्यासारख्या पुरुषांच्या मागे खंबीरपणे त्या उभे आहेत म्हणून आपण बिंदास आपला सगळा चाललेला नाही का. काय नवरे बायकांका जाम फसवत का या युगात बाहेर लपडी असतात त्यांची मोबाईलला ज्याच्या लॉक हा आणि बायको आपल्या दाखीत नाही 100% समजान जायचा ह्याचा काहीतरी लपडा खरोखर म्हणजे सत्य परिस्थिती सांगतो. म्हणजे बायका आमची खरोखर कारण काकी तुमका मी सांगतोय तुमचा कपाळ स्वतःचा नाही का पण त्या कपाळावर लावणारं कुंकू तुम्ही नवऱ्याच्या नावाने लावताय केवढं मोठं त्याग आहे नाही का. भांग स्वतःचा आहे पण त्याच्यामध्ये भरणारा सिंदूर मात्र नवऱ्याच्या नावाचं भरताय. गळो स्वतःचा मान स्वतःची पण त्याच्यामध्ये घालणारा अलंकार मंगळसूत्र नवऱ्याच्या नावाचं आहे. हात स्त्रीचे स्वतःचे आहेत परंतु त्याच्यामध्ये भरणारा चुडा मात्र नवऱ्याच्या नावाचा. एवढाच काय तर पायाच्या किरगाळे सुद्धा नवऱ्या घालून फिरतात बायका जोडवी नाही का. खरोखर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. म्हणजे आजकालचं खरोखर जमानो बदललो आजकालच्या बायकांना लय बदलली खोटा सांगत नाही. नवऱ्याक तेवढीशी किंमत थोडीशी आणि कमी देऊ लागली. पहिली परमेश्वरा समान पतिक मानायची नाही का. म्हणजे भाऊ जेवल्याशिवाय आपण कधी आधी बाई जेवायची नाही अजिबात जेवली नाही. आता भावाची वाट कोण बघित नाही. त्या दिवशी माझा एक चुलतो म्हणजे रोज पिऊनच येता घराकडे पण काय झाला त्या दिवशी थोडस लेट इलो घराकडे भोसल्यान भरपूर लेट इलो आणि दरवाजा ठकला गो बंदा म्हणता दार उघड बंदा बुतरून सांगता दार उघडणार नाही. ज्यांना पाजल्यांना त्याच्या घराकडे जाऊन मर झोप मी अजिबात दार उघडणार नाही. मंदान बुतून अगो मंदा तुका सांगते दार नाही उघडलंस तर काय करीन ता बघ. भुतुसून मला सांगतात तुका जा काय करू जाता करून घे मी दार उघडणार नाही म्हणजे नाही. ती पण बिंदास तर म्हणता बघा पावडेत जाऊन पारड्यातले जीव देतो बाहेरसून गो सांगतात एका म्हणता देवा असे तरी म्हणता तुमचा उपयोग काय रोज ढोसून येतास आडिया मड्यासारखे पडतास आणि काय माझ्या आयुष्याची वाट लावून टाकला तुम्ही जीव देवाच म्हणता. लो आमचो काका जाम हुशार गेलो पारड्याच्या बाजू पारड्यात गेलो आणि बावडीच्या बाजूक येदो धुंडो होतो चिरू आणि धापकन धरून भुतूर टाकल्याबरोबर धापकन भुतूर टाकल्याबरोबर काकी वाटला चुलत्यानं खरोखरच जीव दिलाय म्हणून दबादब बाहेर इली बॅटरी मारून सगळ्या पडण्यात बघता खय नाही बावडीत मारून बघल्या नाही. ह्याना काय केलंय धोंडो टाकलं आणि पटकन पाठच्या बाजू गेलो आणि हिना जसा दार खोलले तसं भुतूर जाऊन राहिलो आणि ह्याना भुतूरसून कोडी घालून घेतले आणि माझी काकी बाहेर करमान मेली. काकीने सुरुवात केली गो हो म्हणता दार उघडा म्हणता मेलच तरी जरा आता उघडणार नाही मेलच तरी जरा उघडणार नाही. म्हणता बघा काय करीन बघा मी खरोखरच बावडेत जाऊन जीव दे म्हणता दे गो तू असा तरी तुझा उपयोग काय घोडभर माका कधी पिऊ देत नाही त्याच्यामुळे मेलच तर मारावं तुम्ही मॉप पिऊन मारा म्हणता. तर बघा म्हणता मी शेवटचा तुमका सांगतोय हय बॉम्बा बोंब मारून अख्ख्या वाडीक आणि अख्ख्या गावात गोळा करतोय मी भुतूरसून घो सांगता होय होय आज वागतोय मी म्हणता अख्ख्या गावाक आणि वाडीक होय कधी गोळा करतोस ना ताच माका बघूचा त्या गावाच्या समोर माका विचारूचा ही बाई रात्री 1 वाजता घराच्या बाहेर काय करणार म्हणजे अशी ही हुशार माणसं आमच्याकडची असू दे. जय भवानी भजन मंडळ माराड बुवा आमचे आदरणीय मित्र आणि आमच्या माराडचे शान तुषार नाईक बुवा यांच्याकडून त्यांचे पखवाजवादक प्रथमेश मिस्त्री सुशांत राणे आनंद वाडकर यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये आणि विशाल आमचा पखवाजवादक विशाल रासम याच्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो अशी ते परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखर मायबाप
पूर्वीचा काळ फार वेगळा होता बघा, नाही का? आपले जेव्हा आजी आजोबा होते त्यांनी कसे संसार केले, रानोमाळ डोंगरात शेती करायची, नाही का? हे आमचे आजोबा त्यांना माहिती असत. म्हणजे अख्ख्या डोंगरात शेती केल्यानंतरी काय पिकायचं नाही शिरा पडली, म्हणजे पोरांचे खाऊचे सुद्धा वांदे असायचे, तरी पण त्यांनी संसार केला बघा. 10 पोरा व्हायची, त्यांना सांभाळायची त्याच्यात ती, म्हणजे असा होता. त्याच्यानंतर आपले आई वडील यांनी बघा, आपल्या वडिलांनी आपल्या औषध चांदीचा मंगळसूत्र घातलेले तेव्हा, नाही का? चांदीचा मंगळसूत्र घालून किंवा नवरो दुसऱ्याचे कपडे घालून माळेक उभं राहायचो, बरोबर ना? तरी पण त्यांनी संसार मात्र सोन्यासारखा केलाय, नाही का? आणि आताची पिढी 5-5 तोळ्याचा मंगळसूत्र, 5 तोळ्याचा मंगळसूत्र, 25,000ची शेरवानी, नवरी साडी घेतली 25-30 हजाराची, माळेक घालू, काय विचारून सोय नाही. पत्रिका बघतले, गुण 36च्या 36 जमले, तरी ह्यांचं 5 वर्ष पण संसार टिकत नाही बघा. वसड पडला काय माहिती, नाव विचारा. त्याच्या तोंडावर वसाड पडला म्हणजे बापूजी तुमचं काय अजिबात तो तुमच्या आधी गाणं मारता फॉरवर्ड आजकालचे बॉल 0च्या बॉल वरचे ना. मार्गदर्शन बरोबर मायबाप कसा की श्रीहरी जगतपिता दूर करी तो व्यथा, श्रीहरी जगतपिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. आज 22 जानेवारीला राम मंदिराचं भव्य उद्घाटन सोहळा होणार आणि खरोखर रामाचा वनवास अखेर संपलाय आणि पुन्हा एकदा अयोध्येमध्ये सुंदर असं राम मंदिर मायबाप उभं राहिलंय आणि त्याचं उद्घाटन सोहळा 22 जानेवारीला होणार आणि पुनश्च एकदा या भारत भूमीमध्ये आपले राम अवतरणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, एकदा प्रभू रामचंद्रांच्या चरणी सर्वांनी नतमस्तक जोरदार टाळ्या त्यांच्या झाल्या पाहिजे. कारण एक पत्नी आणि एक वचनी जर कोणता परमेश्वर असेल तर तो राम आहे खरोखर. आणि मगाशी आपलं स्त्रियांचाच विषय चालू होतो आणि खरोखर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. खरोखर स्त्रीची इज्जत मी सांगितल्याप्रमाणे, कारण स्त्री म्हणजे आपली आई आहे. कारण 3.5 शक्तीपीठ दुसरीकडे कुणीच नाही, कुणीकडे नाहीत, आपल्या घरातच आहेत. आपली आई, आपली बहीण, आपली पत्नी आणि आपली मुलगी ही 3.5 शक्तीपीठ मायबाप आपल्या घरामध्ये आहेत. खरोखर एकदा पुनश्च एकदा जोरदार टाळ्या स्त्रियांसाठी झाल्या पाहिजे. गजराकडे वळूया, कारण थोडक्यात मनोरंजन करायचं आहे. कारण समीर कदम बुवांना सुद्धा तुम्हाला ऐकायचं आहे. गजराला सुरुवात करू. हर 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 घर में अब है कहीं ना श्री
कडक एकदम ती मांडीवर नाही बसत आणि खादर पण नाही बसायचं. हिंदुत्वाची मशाल हाती, हिंदुत्वाची मशाल हाती, मराठी मुलखाचा बाप रे. हिंदुत्वाची मशाल हाती, मराठी मुलखाचा बाप रे. सिंह गर्जना करत आले, सिंह गर्जना करत आले, सिंह गर्जना गजर घेतोय. मालाड भजनाची पंढरी आहे मेहबाब आणि अनेक भजनी कलाकार मालाडच्या 10 दिशा जर तुम्ही बघितलात तर रामकृष्ण हरी हा मंत्र प्रत्येकाच्या घरामध्ये ऐकायला येतोय. तानाजी नगरला जावा, तिकडे त्रिवेणी नगरला जावा, मालाड वेशला जावा, आपापाड्यात जावा, सगळीकडे
हा मंत्र आपल्याला ऐकू येतोय, कारण मालाड ही भजनाची पंढरी आहे बघा. आणि या पंढरीमध्ये राहणारे सगळे भजनी कलाकार या गजरामधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे का ह्या की नावं मायबाप टाकली आहेत, पण ज्यांची गजराच्या माध्यमातून थोडीशी राहून गेली असतील त्यांनी राग मारू नका, कारण प्रत्येकाने प्रयत्न करा, प्रत्येकाने आपलं नाव या भजनी क्षेत्रामध्ये कसं उज्ज्वल होईल या प्रयत्नात राहा, म्हणजे 100% आपलं नाव मोठं होणार आहे मायबाप. आणि छोटासा गजर. काही दिशा घुमतो मंत्र राम कृष्ण हरी. त्यापैकी एक आमचा खरा कलावंत या ठिकाणी माझ्या कोरसला बसलाय, अमित वराडकर बुवा. बरोबर 2 बाऱ्या त्यांनी केल्या आणि एवढ्या तुल्यबळ बाऱ्या, खरोखर एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजे. तरी आमच्या मालडचा उभा होता एक तारा आहे, खदलं होतं त्याच्यासाठी खदलं होतं. गजराक सुरुवात केली हळू बोला मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, हळू बोला जरा. बसलो आम्ही सर. मालाडचो वाघ कधी पासून बोलणार. हा अशी माणसं पाहिजे. असू दे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. काही दिशा घुमतो मंत्र राम कृष्ण हरी. काही दिशा घुमतो मंत्र राम कृष्ण हरी. ही मालाड नगरी. अनुभवणे बुवा, अनंत पांचाळ बुवा हे आमचे आदर्श आहेत बघा. आणि त्यांनी हा भजनाचा वारसा आम्हाला दिलाय. आमचे गुरुनाथ गुरव बुवा, सन्माननीय चेतवणकर बुवा, ही सगळी थोर मंडळी आमच्या पाठीशी उभी आहेत, म्हणून आम्ही या खुर्चीवर बसलोय. ही सन्मानाची खुर्ची आम्हाला त्यांच्या आशीर्वादातून मिळाली आहे. आणि
या माराड भजनी क्षेत्रामध्ये सगळ्या सावतांनी झेंडो फडकवलेलं, कारण सावंत बुवाचे बुवा हा एवढे आरपार सगळे बघा. बुवा संतोष सावंत या ठिकाणी राहत आहेत, त्यांच्याबरोबर सुद्धा माझी डबलबाजी झाली आहे. एकदा जोरदार टाळ्या संतोष सावंत बुवांसाठी झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे बुवा चंद्रकांत सावंत, आमचे गुरुबंधू सन्माननीय नामदेव सावंत बुवा, भूषण सावंत बुवा, पक्वाजवादक गणेश सावंत बुवा, विनायक सावंत, किती सावंतांची नावं घेतलं, आमचे बाळू काका सावंत, त्यांचं पोरग आदित्य सावंत, सगळे सावंतांचं घोडो सुद्धा. एकदा सगळ्या सावंत बुवांसाठी आणि सावंत वादकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शिवाजी ठाकूर, शिवाजी ठाकूर, शिवाजी ठाकूर साहेब आमची माऊली. मानाडमधला प्रत्येक भजनी कलावंत पुढे यावा या उद्देशाने त्या गणपतीच्या मंदिरासमोर प्रत्येकाला माझ्या दर मंगळवारी भजनाची संधी दिली जाते. अनेक भजनाचे कार्यक्रम ते राबवतात. आता तर त्यांनी असं एक पण केलंय की दर संकष्टीला माझ्या मानाडमधला प्रत्येक भजनी कलावंत डबलबारी क्षेत्रामध्ये पुढे यावा, म्हणून प्रत्येक संकष्टीला या ठिकाणी बारीचं आयोजन होणार आहे. त्याच्यासाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि माझ्यासारख्या एका छोट्याशा कलाकारावरती त्यांचं हे प्रेम आहे. माझ्या मागे त्यांचे आशीर्वाद आहेत. असेच आशीर्वाद त्यांचे माझ्या पाठीशी राहो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. आणि म्हणून म्हणतोय बघा, शिवाजी ठाकूर शिवाजी आजगावकर बुवा या ठिकाणी बसले आहेत. खरोखर अखंड भजन संप्रदायाचं जे कार्य, जे डबलबारीचा सामना जो वर्धापन दिन झाला, त्याच्यात जर सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो आमच्या आजगावकर बुवांचा आहे. आजगावकर बुवांसाठी जोरदार ह्याचा म्हणणं अर्थ असो नाही की बाकीच्यांनी मेहनत केली नाही, पण त्यांची तळमळ, बरोबर बोलते ना माडी बुवा. खरोखर अशी माणसं जर आम्हाला भेटली तर आपला मानव भक्ती क्षेत्रात 100% पुढे जाणार आहे. त्यांच्यासाठी जोरदार. त्याचप्रमाणे आमचे सुभाष परब बुवा कार्याध्यक्ष मंडळाचे लय भारी माणूस, म्हणजे ओळख त्यांची या भजनी क्षेत्रामध्ये एवढी आहे. मोठमोठ्या नेत्या लोकांबरोबर बसण्याची ताकद जर या मालाडमध्ये कोणाची असेल तर ते सुभाष परब बुवा. त्यांच्यासाठी सुद्धा त्याचप्रमाणे तावडे बुवा, आमचे नानशे बुवा, आमचे गाववाले अरुण परब बुवा, म्हणजे गुरुवर्य कैलासवासी सदाशिव बुवा परब यांचे पुतणे आहेत ते. म्हणजे त्यांच्या घरात मी शिकायला जायचो की लहानपणापासून, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. माझे खरोखर माझे गुरुवर्य सुद्धा त्या माणसासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अगदी साधा सिंपल माणूस, म्हणजे एवढे साधे, परंतु पेटीवर हात टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जो गोडवा निघणारा गोडवा असं मी काही बघलंय नाही. म्हणजे आता झालेच तयार असं नाही. अनेक नाटकांना त्यांनी संगीत दिलंय आणि अशा गुरुमाऊलींचा आशीर्वाद माझ्या मागे आहे, म्हणून ही खुर्चीचा मान माका मिळाला. एकदा जोरदार टाळ्या माझ्या गुरुसाठी झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे कुरतडकर बुवा आमचे डबलबारी क्षेत्रामध्ये मालाडतो वाघ राहतो सध्या. खरोखर म्हणजे चांगलं वक्तृत्व आणि बिंदास माणूस, चेष्टा नाही करत, देवा शब्द सांगते. हाता खरा. त्याच्यानंतर आमचे कसबले बुवा,
कसबले बुवांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. मगाशी मी सांगितलं की अनेक भजनं करतात, डबल बारे करतात आणि त्याच्यातला जमा झालेला पैसा सत्यनारायणाची पूजा दरवर्षी आणि आज 20 वर्ष डबल बारी सामना ठेवता येते. खरोखर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि त्यांच्यासाठी 2 ओळी. मालाडची शान कसबले बुवा सदैव दंग भजनात. बुवा तुमचा आवाज खूप चांगला आहे, पण बुवा जरा खदलवा तर मजा येते. 100% मायबाप या ठिकाणी 100 रुपयाचं या भजनप्रेमीकडून पारितोषिकाला धन्यवाद. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अशी प्रार्थना करतो. रेया आई बाल कलाकार वय वर्ष 5 वर्ष याच्याकडून हे या छोट्या मुलीकडून माझ्यासाठी हे 50 रुपयाचं पारितोषिकाला धन्यवाद. त्याच्यासाठी जोरदार पाहिजे. हे खदलवणारे ह्या माणसाबद्दल ना आई शपथ पुढे येते ना तर त्यांना सांगला असेल जरा खदलवा. संदीप कासार त्यांचं नाव. धन्यवाद. अशी माणसं होई. आता काय माहिती तुम्ही सांगितलं की बुवा तुमचा आवाज गोड आहे, पण माझ्या नंतर जो येतो ना त्याच्यात घशात पोटावर साखर ओतलेली आहे. खरंच सांगते अशी पोत्यानी भसा 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 गोड केलेलो दिसता एवढं उंदरासारखं दिसतं. आता तो फेटो बांधले ना तर काय माका वाटलं खायचा रे भुजगवून चढतील म्हणजे असो तो माणूस. पण ह्या पेटीवर बसलो ना आणि त्याच्या अंगात जा संचार जाता बघा कसं माझी वाट लावतो. मालाडमधनं त्याला बरेच फोन गेले समजलंच ना. म्हणून मी जरा शांत घेते, कारण पाहुण्याची इज्जत करणं हे आपल्या मालाडवाल्यांचं कर्तव्य नाही का. एखाद्या किती आधी आणि धोंडो मारून किती चिकल उडून अंगार घ्यावा उडालो तर मग कसं धुवायचं तो मला चांगलं माहिती आहे ना. त्याच्यामुळे असं काय नाही. खरोखर समीर कदम आमचे खूप अतिशय गोड गळा आणि अतिशय उत्कृष्ट गायक आणि या सिंधुदुर्ग नव्हे तर संपूर्ण कोकणामध्ये ज्यांनी आपलं नाव अजरामर केलंय, त्यांचं नाव या भजनी क्षेत्रामध्ये आज गाजतंय असं आमच्या कोकणचा चमचमता तारा अर्थात समीर कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरोखर अतिशय उत्कृष्ट असा कलाकार. मायबाप कसं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात थोडेसे बॅड पॅच येतात, पण त्याच्यातून सुद्धा त्या संकटातून सुद्धा मार्ग काढून पुनश्च एकदा त्याच शिखरावर जाऊन बसावं. हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते समीर कदम बुवांकडून शिकलं पाहिजे. पुनश्च एकदा मध्यंतरी त्यांचा थोडासा प्रॉब्लेम झालेला मायबाप, त्याच्यामुळे असो त्याविषयी बोलायचं नाही, कारण खरोखर असं कलाकार पुन्हा होणे नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी आणि त्याला परमेश्वर उदंड आयुष्य देव. माझा सुद्धा थोडासा आयुष्य एका देवली अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय, कारण असे भजनी बुवा आपल्या सिंधुदुर्गामध्ये आपल्या सिंधुदुर्गाची शान आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. धन्यवाद. अरे दात जरासो एक ते का कमी हा मग अशी चांगलं तुमचं पण घेटावतो आता तो. म्हणजे आता ती ऍडव्हर्टाईज येता बघलास ना ती कोलगेटची, ती म्हातारी असतानी ती म्हातारी कशी सांगता मेरे कटिंग मशीन को पोषण देते, तशी त्या ऍड मध्ये हेका घेऊ. खरंच सांगते सम्रेक आमच्या त्या ऍड मध्ये घेतलात ना ऍड एवढी चालणार ना मेरे 31 दात को पोषण देते, म्हणजे एवढं भारी जातो असा ते. या मायबाप मस्करीचा बोलणं झाला. बाकी त्याचा आयुष्य पसंत आहे, म्हणजे या मोठेपणा नाही किंवा मी ते का घाबरान ते का चढवते असा पण नाही, पण प्रेम हा माझा एक भजनी क्षेत्रामधला आवडता कलाकार जर कोण असेल तर तो समीर कदम. आमचे वाद असतील पण ते तात्विक आहेत मायबाप. आमच्या मनात दोघांच्याही एकामेकाबद्दल काय नाही. आम्ही कधी कधी भांडणावर करतो बारी असताना, पण तेवढ्या पुरतं आम्ही स्टेजवर विसरतो. असू दे. आदरणीय नवोदित भजनी कलाकार आणि त्या दिवशी येतोय खाली दुर्गा माता मैदान फाडून गेलो पोरगोलो, जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आणि त्यांच्याकडून हे 100 रुपयाचा आशीर्वाद रुपये 500 पारितोषिक आलाय. धन्यवाद. परमेश्वर त्यांनाही उदंड आयुष्य देव आणि तुला म्हणजे बिंदास करीत जा. तू करतोस ना भारी करतो. म्हणजे शेवटी गुंडू सावंत कोणचं तुझ्या डोक्यात हात त्याच्यामुळे काय खरं नाही. हुशारपूर्व खरोखर एकदा जोरात करायला. आमचे मित्र सन्माननीय उमेश वंजारे भाऊ या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. मालाडची शान कसबले बुवा सदा
सदैव दंग भजनात मालाडची शान कसबले बुवा सदैव दंग भजनात गणेश प्रसादिक भजन मंडळ कीर्ती गाजते जगात गणेश प्रसादिक भजन मंडळ कीर्ती गाजते जगात गणेश प्रसादिक भजन मंडळ कीर्ती गाजते जगात अशा प्रकारच्या डबल बाऱ्या एकाही बुवाला कधी घाणेरडा शब्द कधी वाईट न बोलता डबल बारी करणारा मालाड मधला आमचा हा हिरा आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. सोनाली
त्यांचा झाला पाहिजे त्यांच्यासाठी. कारण या मुंबई शहरामध्ये अशी एकही भजन स्पर्धा नसेल तिथे आमच्या जयेशचा नंबर आला नसेल. ही शान आमच्या मालाडची आहे बघा. आणि हे सगळे तुषार नाईक बुवा, अमित वराडकर आमचे, या ठिकाणी स्वप्नील कासरे बुवा, प्रतीक माडगूत छोटासा भजनी कलाकार. आज स्पर्धेमध्ये त्याने अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं भजन केलं. ही मालाडची रत्न होणारी रत्न आहेत साईबाब. त्याचप्रमाणे अंकित शिंदे आज संपूर्ण महाराष्ट्रभर नाव गाजतंय. आमचे नृत्य केरळ सुंदर पकवाज वादन स्पर्धेमध्ये त्यांनी सुद्धा वाजवल्या चांगला. आमचे देवा घाडी भाविक महाडिक, आमच्या महाडिक बुवांचे म्हणजे एवढं छोटस पोरग पण त्याची हिंमत एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नाव घेतले तुम्ही खरोखर एक चांगला कलाकार आहे. आणि त्यानंतर हे आमचं छोटं कांजूर साई कसवले, खरोखर एक चांगला चकवा वादक म्हणून त्याचं नाव आज भजनी क्षेत्रामध्ये आहे. आणि ही आमच्या महाराष्ट्राची खरी रत्ना, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. स्वामी कसवले, कैलासवासी स्वामी कसवले यांच्या स्मरणार्थ आदरणीय आमचे मित्र कसवले बुवा यांच्याकडून हे 200 रुपयाचा आशीर्वाद रुपये पारितोषिक. धन्यवाद. तर ही आमची भावी पिढी आहे भजनामध्ये, म्हणून म्हणतोय बघा. आम्हाला आशीर्वाद देत आहेत, म्हणून ही मानाची खुर्ची आम्हाला मिळाली आहे. खरोखर एकदा तुमच्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. कारण तुम्ही नसलात तर आमचा कोण कुत्रू सुद्धा नाही करतो. खायच्याच कलाकाराक रसिक प्रेक्षक मायबाप नसतील तर कलाकाराचा जीवनात येऊन उपयोग शून्य. म्हणून हे तुम्ही तुमच्यासारखे मायबाप श्रोतेजन परमेश्वराच्या रूपाने उपस्थित तुम्ही सर्वजण आहात. कारण हे आजचं भजन जर तुम्हाला आवडलं तर त्या परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे. परमेश्वर दुसरीकडे कुठे नाही मायबाप, तो तुमच्यामध्येच बसलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर 100% त्या परमेश्वराला आवडणार आहे, नाही का. एकदा जोरदार टाळ्या माझ्या मंडळीकडून या रसिक मायबाप श्रोत्यांसाठी झाल्या पाहिजे. आई वडिलांची सेवा करा. शिर्डीत गेले आहेत ना बाकीचे, काय उपयोग, म्हणजे गेले तर ते आपले हौशिक गेले, परंतु घरात आपले आई वडील दैवत आहेत, त्यांची सेवा केली पाहिजे. कारण आई वडिलांच्या मुखातून निघणारा प्रत्येक चांगला शब्द हा आपल्यासाठी आशीर्वाद आहे. आणि आई वडिलांच्या मुखातून निघणारा प्रत्येक वाईट शब्द हा आपल्याला शापापेक्षा कमी नाही, तो आपल्यासाठी शाप आहे. कारण हे शाप आई वडिलांचे देवाधिकांका सुद्धा चुकले नाही. महाभारताचं युद्ध झाल्यानंतर सगळे 100 कौरव जेव्हा निस्तानाभूत झाले त्यावेळी त्या गांधारीनं श्रीकृष्णाला बोलावलं. श्रीकृष्ण सगळं जाणत होता, परंतु त्याच्या समोर बोलण्याची, त्या गांधारीच्या समोर बोलण्याची त्याची हिंमत होत नव्हती. निरोप येता क्षणी श्रीकृष्ण गांधारीच्या समोर जाऊन उभा राहिला. तेव्हा गांधारी त्याला बोलली, अरे केशवा, तू जर ठरवलं असतं तर आज माझे 100 पुत्र जिवंत असले असते. या जगातली सगळ्यात दुर्दैवी आई मी आहे. कारण 100 पुत्र असताना सुद्धा एक सुद्धा, अरे त्याला भजन हे भजन ऐका गेलं होतं. बघा कोणाच्या पॅन्टीत घुसलं असं तो वाटलंय.
गांधारी समोर कृष्ण येऊन उभा राहिला आणि गांधारी त्याला म्हणाली की केशवा तू जर ठरवलं असतं तर माझे 100 पुत्र वाचले असते, पण माझे 100 पुत्र मरण्यामागे कारणीभूत तू आहेस. गांधारी डायरेक्ट बोलली श्रीकृष्ण. परंतु श्रीकृष्णाने तसे प्रयत्न केले होते, परंतु कौरवांच्या बाजूने तसं उत्तर त्यांना मिळालं नव्हतं. म्हणून हे महाभारताचं युद्ध झालं आणि 100 कौरव गेले नाही का. त्यावेळी त्या गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला की मी तुला सुद्धा पुत्रासारखी मानत होती, माझ्या 100 पुत्रांसारखा एक तू माझा पुत्र होतास, पण ही आई तुला शाप देते की माझे 100 पुत्र जसे निस्तानाभूत झाले, माझ्या कुळाचा माझ्या वंशाचा जसा नाश झाला तसा नाश तुझ्या वंशाचा होईल, तुझ्या कुळाचा संपूर्ण नाश होईल. हा गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला आणि तसंच झालं बघा. अवघ्या 30-35 वर्षानंतर महाभारताच्या युद्धाच्या संपूर्ण यादव कुळाचा नाश झाला. श्रीकृष्णाला एका शुल्लक पारद्याच्या हातून त्याला बाण लागला आणि श्रीकृष्णाला मरण आलं आणि संपूर्ण यादव कुळाचा नाश झाला बघा. या आईच्या शापाची ताकद आहे. म्हणजे देवादिकांका सुद्धा चुकलो नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा मायबाप, त्याच्यासारखं पुण्य बुवा सतीश परब यांच्या स्मरणार्थ मंगेश परब यांच्याकडून हे 201 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक करायला धन्यवाद. परमेश्वर त्यांना मुलांचं आयुष्य देऊ अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. आणि आईसाठी एक छोटंसं गाणं. हंबरुनी वासराले चढते जवा गाय पैसे दिले नसतील पण छोटंसं काव्य त्यांच्यासाठी एक आवडीने सांगितल्याने हे प्रेमाने सांगितलेलं आहे मायबाप. आणि खरोखर ह्या माणसासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. प्रत्येक बुवा फेटे बांधलेली फेटे. उद्या शाहरुख खानच्या शावा पिक्चरची शूटिंग करू त्यांना लावचा ते असं दाखवतले काय त्या काय म्हणतात
शान अरे शूटिंग करतो तेव्हा काय असं दाबतो तरी ऍक्शन हा तसा खरं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बाळासाहेबांचं एक काव्य घेतो आणि गजराची सांगता करतोय. धोंडू कृष्णा परब यांच्या स्मरणार्थ आमचे गाववाले रामदास परब यांच्याकडे 100 रुपयाचं बहुमोल समादेशकाने धन्यवाद. जीव लावणी वेळा परी जीव लावणी वेळा परी का हो सोडून गेला जना बाळासाहेब जन्मला पुन्हा खदलवच्याच मागे नुसते असू दे नावा नोटींवर माका हाणून द्यावा. पण खरा सांगतोय मोदी साहेबांनी माका फोन केले. ह्याचं नाव कसं आली त्याची मी स्टोरी सांगते तुमका. मोदी साहेबांनी फोन केल्याने कधी तिने ना एक गाणं ऐकले नाही. खायचा कायदा भीमाचा फोटो गांधींचा साहेबांनी ऐकलेली आणि सांगलेली तुमच्या मराठीचा या सगळ्यात फेमस गाणा. आणि या गाणं ऐकान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मी नोटेर लावचा ठरवले. चांगले लावायचो नाही. मोदी साहेबांना सांगले लावायचो नाही अजिबात. कारण ती नोट जर खय खय जाता ते आमचे आंबेडकर साहेब सहन करू शकत नाही. ती नोट खय खय आता सगळ्यांना माहिती आहे. सांगायची वेगळा गरज नाही. आमच्या शिवाजी महाराजांचा फोटो त्याच्यावर लावायचो नाही. कारण ज्यांनी अख्खं आयुष्य नाही का ज्यांनी घालवलं त्यांचे एकाचे पण महाराष्ट्रातल्या नेत्याचे फोटो आमका पाहिजे नाही. बोल मी डायरेक्ट बोलले मोदींका तुमका जर काय द्यावचा असाल तर आमच्याकडे घाणीयाळू कदम त्याचं नाव द्या. देवा शपथ सांगते तेव्हा आता दिल्यानी या सगळ्या संडासांवर लावचा होता. खरा सांगतात बाथरूम बिथरूम. पण तो गांधीजींचा चष्मा लोगो म्हणून वापरल्याने ना म्हणून तर चिपकवीत नाही. इतक्या नाही ह्याचाच फक्त असताना तर सगळीकडे चिपकवणार होते. असं ते काय द्यायची एक नोट द्यायची नाही. त्याचं नाव येऊ काय मी सांगलोय म्हणून त्याचं नाव लिहिलेला माका काय तर देत राहतो. गजराची सांगता करतो. त्याचप्रमाणे आदरणीय छोटे कलाकार आमचे अशोक माडगूत यांच्याकडून सुद्धा हे 100 रुपयाचं मानाची खुर्ची मिळाली